तुकाराम मुंडे यांच्या पथकावर काल रात्री हल्ला झाला. थेट गोळी घाला, एकालाही जिवंत सोडू नका एवढंच नाही तर गुंडांनी अधिकाऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. काल रात्री घडलेल्या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. पण आज तुकाराम मुंडे यांनी एक असा डाव टाकला, असा बदला घेतला की ज्यामुळे हल्ला करणाऱ्यांचा माज मोगला. काल रात्री ठीक 1 वाजता छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रहीमपूर येथे एका गुप्त माहितीच्या आधारे अनधिकृत प्रतिबंधित गुटख्याचा अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांची स्पेशल टीम पोचली होती. पण तिथे जे घडलं ते कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकेल असं होतं. सरकारी अधिकाऱ्यांवर थेट हल्ला केला जातो. एका कर्तव्यदक्ष IAS अधिकाऱ्याच्या टीमला थेट संपवण्याचा प्रयत्न केला जातो. संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या या प्रकरणाने आता मोठं वळण घेतलं आहे. आज सकाळी थेट तुकाराम मुंडे साहेब मैदानात उतरले आणि त्यांनी घेतलेला निर्णय इतका धडाकेबाज होता की गुटखा माफिया आणि भेसळखोरांचा माज एका रात्रीतच उतरला. मुंडे साहेबांचा हा प्रतिहल्ला इतका जबरदस्त होता की आता महाराष्ट्रात पुन्हा कोणी अशा प्रकारे कायद्याला आव्हान देण्याची हिंमत करेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र या सगळ्यामागे काल रात्री नेमकं काय घडलं? महिला अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न कसा झाला? गोळी घाला असा आदेश देणारा पडद्यामागचा गुटखा किंगपिन कोण आहे? आणि आज सकाळी मुंडे साहेबांनी असा कोणता चक्रव्यूह रचला की थेट माफियांचा खेळ संपला? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा थरारक आणि सविस्तर आढावा. तुकाराम मुंडे म्हणजेच कडक कायद्याचं प्रतीक. IAS अधिकारी म्हणून त्यांची ओळख आधीपासूनच धाडसी निर्णयांसाठी आहे. अन्न व औषध प्रशासन FDA विभागात आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारताच भेसळखोरांवर अक्षरशः धडक कारवाई सुरू केली. अवघ्या 8 दिवसात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 200 पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकल्या आणि तब्बल 192 भेसळखोरांना जेलची हवा खायला लावली. त्यांच्या या कारवाईमुळे राज्यभरातून त्यांचं कौतुक होत होतं. पण काल घडलेली एक धक्कादायक घटना या प्रकरणाला आणखी गंभीर बनवून गेली. 8 जूनच्या रात्री गुटखा माफियांनी थेट प्रशासनालाच आव्हान देण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर येथील अन्न सुरक्षा विभागाची एक विशेष टीम आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अत्यंत गुप्त आदेशावर रात्रीच्या मोहिमेसाठी रवाना झाली होती. या टीममध्ये अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे, सहाय्यक आयुक्त विवेक पाटील, अधिकारी फरीदी सिद्दीकी आणि नमुना सहाय्यक अमोल कांबळे असे 4 जण सहभागी होते. ही मोहीम इतकी गोपनीय होती की स्थानिक पोलिसांनाही याची पूर्ण माहिती देण्यात आलेली नव्हती. सर्वजण एका खासगी वाहनातून शांतपणे वैजापूरच्या दिशेने निघाले होते. रात्रीचे सुमारे 12:30 वाजले होते. वातावरण पूर्णतः शांत होतं. अचानक प्रज्ञा सुरसे यांच्या मोबाईलवर एक गुप्त कॉल येतो. फोनच्या दुसऱ्या बाजूने घाई गडबडीचा आवाज. मॅडम, गंगापूर तालुक्यातील रहीमपूर येथे मेजर GK रोलर फ्लोर मिल समोर एक आयशर टेम्पो उभा आहे. त्यामध्ये लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला साठवलेला आहे. जर तुम्ही आत्ता कारवाई केली तर मोठी पकड मिळू शकते. हा फोन म्हणजेच संपूर्ण ऑपरेशनचा टर्निंग पॉइंट ठरणार होता. गुप्त माहिती मिळताच टीमने क्षणाचाही विलंब न करता गाडीचा मोर्चा थेट रहीमपूरकडे वळवला. रात्रीचे सुमारे 1:15 वाजले होते. आजूबाजूला घनदाट अंधार आणि अंगावर काटा आणणारी शांतता पसरली होती. रस्ता पूर्णपणे सुनसान. फक्त गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश आणि धडधडणारं वातावरण. काही अंतरावर त्यांना एक आयशर टेम्पो उभा दिसला. गाडीभोवती कुणीच नव्हतं, ना चालक ना इतर कोणी. सगळं काही संशयास्पद वाटत होतं. अधिकारी फरीदी सिद्दीकी आणि अमोल कांबळे यांनी पुढे जाऊन गाडीच्या मागील बाजूची ताडपत्री उचकटली आणि आत पाहताच ते क्षणभर थबकले. टेम्पोच्या आत प्रतिबंधित गुटख्याची तब्बल 25 ते 30 मोठी पोती गच्च भरलेली होती. FDA टीमसाठी हे एक मोठं यश होतं. पण त्यांना अजूनही माहीत नव्हतं हे फक्त वादळापूर्वीची शांतता होती. अचानक अंधार चिरत काही गाड्यांचे तेजस्वी दिवे त्यांच्या दिशेने झेपावले.
अधिकारी काही प्रतिक्रिया देणार इतक्यातच त्यांना जाणवलं ते आता पूर्णपणे घेरले गेले आहेत. मॅडम, काहीतरी गडबड आहे, आजूबाजूला बघा, विवेक पाटील हळूच म्हणाले. प्रज्ञा सुरसे यांनी तात्काळ नजर फिरवली आणि जे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर आलं ते आणखी धक्कादायक होतं. कारखान्याच्या अंधाऱ्या रस्त्यावर एक रॉयल एनफिल्ड बुलेट आणि दुसरी मोटरसायकल संशयास्पद पद्धतीने फेऱ्या मारत होत्या. त्या वाहनांवर बसलेले तरुण सतत मोबाईलवर कुणाशी तरी बोलत होते आणि त्यांची नजर थेट FDA टीमवर खिळलेली होती. क्षणोक्षणी धोका वाढत होता आणि आता पुढे काय होणार याची कल्पनाही करता येत नव्हती. तेवढ्यातच अंधार चिरत 2 गाड्या समोर आल्या. एक पांढऱ्या रंगाची क्रेटा आणि दुसरी किया. त्या वारंवार परिसरात फेऱ्या मारत होत्या आणि अचानक थोड्या अंतरावर जाऊन थांबल्या. क्षणातच स्पष्ट झालं, गुटखा माफियांच्या मजबूत नेटवर्कने FDAच्या टीमला 4ही बाजूंनी वेढलं होतं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत प्रज्ञा सुरसे यांनी तात्काळ वाळूच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांना फोन लावला. सर, आम्ही रहीमपूर मिलजवळ गुटख्याचा टेम्पो पकडला आहे, पण काही संशयास्पद गाड्या आमच्यावर पाळत ठेवून आहेत. कृपया तातडीने पोलीस बंदोबस्त पाठवा. फोन संपताच वातावरण आणखी तणावपूर्ण झालं, कारण पोलीस पोहोचण्याआधीच तिथे साक्षात मृत्यू धावून आला. अचानक एक विना क्रमांकाची स्कॉर्पिओ भरधाव वेगाने धुरणा उडवत घटनास्थळी येऊन थांबली. गाडी थांबताच त्यातून 5 ते 6 गुंड बाहेर पडले. त्यांच्या हातात धारदार हत्यारं होती आणि चेहऱ्यावर स्पष्टपणे आक्रमकता दिसत होती. क्षणातच त्यांनी अधिकाऱ्यांवर घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत दबाव टाकायला सुरुवात केली. परिस्थिती आता पूर्णपणे बेकाबू होण्याच्या मार्गावर होती. शांत रात्रीला अचानक गुंडांच्या किंकाळ्यांनी हादरा बसला. गोळ्या घाला रे यांना, एकालाही जिवंत सोडू नका, असा थरकाप उडवणारा आवाज स्कॉर्पिओमधून घुमला. क्षणातच गुंड बेकाबू झाले. त्यांनी थेट स्कॉर्पिओ गाडी अधिकारी विवेक पाटील आणि फरीदी सिद्दीकी यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पळा, बाजूला व्हा, असा आरडाओरडा सुरू झाला. दोघांनी वेळीच उड्या मारत जीव वाचवला, पण अंधारात प्रज्ञा सुरसे यांना वेगाने पळता आलं नाही. हे पाहताच चालकाने निर्दयीपणे गाडी पुन्हा वळवली आणि थेट त्यांच्या दिशेने वेगाने झेपावली. शेवटच्या क्षणी प्रसंगावधान राखत प्रज्ञा यांनी बाजूच्या खड्ड्यात उडी मारली आणि मोठा अनर्थ टळला. या गोंधळाचा फायदा घेत एका गुंडाने गुटख्याने भरलेला आयशर टेम्पो पळवला. काही क्षणातच क्रेटा, किया, बुलेट आणि स्कॉर्पिओ अंधारात गायब झाल्या. अवघ्या काही मिनिटात सरकारी अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करून आरोपी मुद्देमालासह फरार झाले होते. पण गुंडांनी एक मोठी चूक केली होती. धाडसी प्रज्ञा सुरसे यांनी हल्ल्यादरम्यान सर्व संशयित गाड्यांचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केले होते. हेच पुरावे थेट तुकाराम मुंडे यांच्या हातात पोहोचले. त्यानंतर सुरू झाला खरा खेळ. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बुलेटच्या नंबरवरून माग काढला आणि लिंबे जळगाव परिसरातून 2 संशयितांना ताब्यात घेतलं. आता पुढे मुंडे साहेबांचा कडक ॲक्शन सुरू होणार होता. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सुनील जयराम ढोले वय 33 आणि सागर रामकिसन झळके वय 25 अशी होती. हे दोघे बुलेटवरून अधिकाऱ्यांच्या हालचालींची लाईव्ह माहिती थेट गुटखा किंगपिनपर्यंत पोहोचवत होते. त्यांच्या चौकशीतून प्रभाकर सोळंकी, नजीर शेख, दत्ता पाटेकर, सद्दाम शेख आणि परशुराम गायकवाड अशा मोठ्या टोळीची नावे उघडकीस आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या टीमवर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी मिळताच मुंबईतील आयुक्त कार्यालयात बसलेल्या तुकाराम मुंडे साहेबांचा संताप अनावर झाला. माझ्या टीमवर हात टाकण्याची हिंमत कशी झाली, हा एकच प्रश्न त्यांच्या मनात घुमत होता. त्या रात्री मंत्रालयातील FDA कार्यालयाचे दिवे पहाटेपर्यंत सुरू होते. मुंडे साहेबांनी तात्काळ त्यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांची एक कोर टीम तयार केली. ऑपरेशन इतकं गुप्त ठेवण्यात आलं की 1% माहिती बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. त्यांच्या टेबलावर संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा पसरलेला होता आणि आता सुरू होणार होता अंतिम प्रहार. एका सिंगल इशाऱ्यावर आज सकाळी
संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी मोठा प्रतिहल्ला सुरू झाला, म्हणजेच महाधार सत्र. तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला. सरकारी कामात अडथळा आणणारा आणि अधिकाऱ्यांच्या जीवावर उठणारा एकही गुंड आता वाचणार नाही. यावेळी त्यांनी फक्त भेसरखोर व्यापाऱ्यांवरच नाही, तर गुटखा, पान मसाला आणि फसव्या खाद्यपदार्थांची जाहिरात करणाऱ्या मोठ्या सेलिब्रिटींवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अनेक बड्या चेहऱ्यांचे टेन्शन वाढले. या संपूर्ण मोहिमेत पारदर्शकता आणण्यासाठी मुंडे साहेबांनी नागरिकांनाही मोठं हत्यार दिलंय. तुम्ही फक्त माहिती द्या, कारवाई मी करतो. आता कोणताही नागरिक थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करू शकतो. टोल फ्री नंबर 1800-222-365. ईमेल jc_foodhq@gov.in. आणि लवकरच फोटो व्हिडिओ पुरावे पाठवण्यासाठी खास मोबाईल ॲपही सुरू होणार आहे. मित्रांनो, मुंडे साहेबांच्या टीमवर हल्ला करून गुंडांनी स्वतःच्या विनाशाचीच सुरुवात केली आहे. अवघ्या 24 तासात झालेल्या या प्रतिहल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील माफियांचा माज उतरलाय. पण आता खरी गरज आहे ती तुमच्या जागरूकतेची. यूट्यूबवर माहिती तर मिळते, पण आपण सामान्य नागरिक म्हणून काय करू शकतो हे क्वचितच सांगितलं जातं. म्हणूनच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सोपी आणि प्रभावी पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या भागातील अशा गैरप्रकारांवर थेट आळा घालू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक माहिती कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून काय करू शकता? पहिली पायरी, तुमच्या परिसरात कुठेही प्रतिबंधित गुटखा विक्री, साठवण किंवा खाद्यपदार्थांमध्ये भेसळ दिसली तर सर्वप्रथम त्या ठिकाणाची अचूक माहिती घ्या. शक्य असल्यास फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये सुरक्षित जतन करून ठेवा. दुसरी पायरी, सरकारचा टोल फ्री क्रमांक 1800-222-365 तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. या क्रमांकावर कॉल करून तुम्ही थेट अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधू शकता आणि माहिती देऊ शकता. तिसरी पायरी, लेखी तक्रार करायची असल्यास अधिकृत ईमेल ID jc_foodhq@gov.in वर तुम्ही तुमचे फोटो किंवा व्हिडिओ पुरावे पाठवू शकता. चौथी आणि सर्वात महत्त्वाची पायरी, लवकरच एक विशेष मोबाईल ॲप लॉन्च होणार आहे, ज्यामध्ये तुम्ही थेट लोकेशनसह तक्रार आणि पुरावे अपलोड करू शकणार आहात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते, त्यामुळे कोणत्याही भीतीशिवाय पुढे या. लक्षात ठेवा, तुमच्या एका छोट्या प्रयत्नामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि अशा माफियांना आळा बसू शकतो. आता मला तुमचं मत नक्की सांगा. तुकाराम मुंडे साहेबांनी घेतलेला हा धाडसी निर्णय तुम्हाला कसा वाटला? अशा कडक अधिकाऱ्यांची आज महाराष्ट्राला गरज आहे का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचणार आहोत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.